सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या ठरावावेळी जावली तालुक्यामधील राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये तापलं गेल्याचं बघायला मिळालं। शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले यांचा गट असा तयार झालेल्या वातावरणाने जावली तालुका ढवळून निघाला। दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या अजूनही चालू असल्याचे बघायला मिळत आहे। पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांनी आता शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। वारोशी ठरावाची वारंवार वल्गना करणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांनीच संबंधित महिलेला फसवून नेऊन त्यांची ठरावावर सही घेऊन त्यानंतर त्यांना लंपास केला असल्याचा आरोप अतिश कदम यांनी केला आहे। जावली तालुक्यातील राजकारण दूषित करण्याचे काम हे ज्ञानदेव रांजणे यांनी केले असून त्यांना साहेब म्हणण्याऐवजी ठेकेदाराची उपमा दिली पाहिजे। शरद पवार साहेब आणि शशिकांत शिंदेंवर बोलणाऱ्या ज्ञानदेव रांजणेंनी एकदा आरशासमोर उभे राहून आपला चेहरा व उंची पाहावी असा घणाघात पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांनी केला आहे। कंटेंट वर बोला, बाकी काय बोलू तुम्ही ठरवा, तुम्ही जे तुमच्या गाडीवर खरं तर बरेच दिवस झालं वरुशीच्या ठरावाविषयी प्रत्येक वेळी वल्गना करायची आणि वरुशीच्या ठरावाची महिला जी डांबून ठेवण्याचा आरोप काय करण्यात आला किंवा वरुशीच्या ठरावाच्या बाबतीत महिला पळून गेली असं जे काय त्यांनी सांगण्यात आलं ते खरं तर साफ खोटं आहे। खरं म्हणलं गेलं तर ती महिला आमच्या विचाराची होती। ती महिला त्यांनी फसून रांजणे साहेबांनी स्वतः फसून त्या महिलेला सही करण्यासाठी त्यांना घेऊन गेले आणि तिथून त्यांना लंपास केले। त्याच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांशी पूर्णपणे कॉन्टॅक्ट बंद झाला। खरं तिथे सिच्युएशन अशी झाली की त्या ठिकाणी तिच्या मुलगीनं स्वतः तिच्या आईला ठराव प्रक्रिया चालू व्हायच्या अगोदरच घेऊन गेले। तरी सुद्धा 6 जणांमध्येच त्यांनी ठराव हा ऑलरेडी ज्या कुठे अज्ञातस्थळी ते होते त्या ठिकाणीच त्यांनी तो ठराव तयार केला होता। आमच्याकडे पूर्णपणे फुटेज आहे, त्याच्यावर त्यांनी 6 जणांमध्ये बोगस ठराव त्या ठिकाणी दाखल केला। आम्ही पोलीस कंप्लेंट ऍट अ टाइम त्याच दिवशी केलेली आहे। त्याच दिवशी एआर ऑफिसला आम्ही तक्रार त्यांनी अर्ज दाखल केल्या आम्ही केलेली आहे। त्याच्यावर आमच्या कुठल्याही प्रकारची त्यांनी म्हणजे काय म्हणतात ते प्रतिसाद दिला पाहिजे, तो प्रतिसाद आम्हाला भेटला नाही। आणि खरं म्हणलं गेलं तर त्यांच्याविषयी बोलण्या इतपत बऱ्याच काही गोष्टी येतात। वरुशीचं जे त्या ठिकाणी नाव घेतात, खरं जर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर राजकारण कोणी बिघडवलं असेल तर ते रांजणे साहेबांनी बिघडवलं आणि त्यांना साहेब म्हणण्यापेक्षा मी तर एक ठेकेदार उपाधी देईल। कारण की त्यांना खरं तर असं म्हणायला गेलं तर आमच्या विभागामध्ये जे पूर्ण रस्ते त्या रस्त्याची दुरावस्था इतकी बेकार झाली। 2-2 कोटीचे रस्ते आज ते 10-20 लाखामध्ये पूर्ण केलेत। मी तर त्यांना खुल्ला आव्हान करतो की जर ते सांगतायत की मी जर खूप मोठा दानशूर आणि खूप मोठा असं काही लोकांसाठी करण्यासाठी जर मी नेतृत्व करतोय असं जर ते सांगत असतील तर त्यांनी विभागातील रस्त्यांची आज झालेली चाळण, खिलारमुऱ्यासारख्या ठिकाणी आजपर्यंत किती वेळा त्यांनी निधी टाकला, कुरोळशी गाढवली रस्त्यासाठी किती वेळा निधी टाकला आणि त्याची आजची परिस्थिती तुम्ही सुद्धा पत्रकारांनी एकदा जाऊन बघावी असं मी सांगतो। आणि दुसरा विषय त्यांनी बऱ्याच वेळा घेतली की आज पवार साहेबांविषयी त्यांनी आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी त्यांनी सांगितलं की ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माझे दैवत शशिकांत शिंदे यांच्याविषयी त्यांनी पवार साहेबांना डायरेक्ट त्यांनी विचारलं। तर मला त्यांना आवर्जून सांगायचंय की साहेब तुम्ही एकदा जाऊन तुमचा चेहरा एकदा आरशामध्ये व्यवस्थित पहा, तुमची उंची किती आहे, तुमचा चेहरा पहा आणि मगच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जाब विचारण्याची हिंमत करा। कारण की ते नेतृत्व एक देशातलं असं सुजन असं नेतृत्व आहे की यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेलं आहे। वरिष्ठ लेवलचे जे कोणी नेते आहेत ते सुद्धा त्यांच्याशी बोलताना अब्दीनं बोलतात। तुम्ही दिवसा डवळ्या कुठल्या प्रकारचं काय करून तुम्ही बोललात का याची सुद्धा चौकशी करावी असं माझं मत आहे। आणि वरुशीच्या ठरावाच्या बाबतीत जे काय त्यांनी वल्गना केली हा साफ चुकीचा गोष्ट आहे। केडंब्याची लोक पहिली त्यांनी उचलली, त्याच्यानंतर हा राडा चालू झाला आणि जे काय आहे शशिकांत शिंदेवर खापर पडण्याचं काम जे काय ज्ञानदेव रांजणेंनी केले त्यांची जागा या आमच्या कुसुंबी गटानं, आमच्या केळगर गानानं आणि विशेषतः त्यांच्या गावानं त्यांना दाखवून दिलेली, एवढं सांगतो। ठरावाच्या संदर्भात मला सांगायचं होतं की पहिल्यांदा गेल्या 25 वर्षी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।